तर मंडळी बघता बघता नरकासुरात 4 ते 5 दिवस रवले. नमस्कार मंडळी, तर आज असा नरकासूर बनवण्याचा 8वा दिवस. सर्वात आधी नरकासुराच्या पाठचा भागा पुट्ट्याने कव्हर करून घेतला. तर दुसऱ्या बाजूक नरकासुराच्या हात बनवण्याचं काम सुरू. पहिल्यांदाच आम्ही असं काहीतरी करतो. जसा नरकासुराचा तोंड लगद्यार घेतो तसा यंदा नरकासुराचा हात पण लगद्यार घेतो. तुमका मंडळी जरा ह्या वेगळा वाटला असला तसा आमका पण ह्या वेगळाच असो. काय करतो यंदा काहीतरी वेगळा करे. तर मंडळी आमच्या नरकासुराचे हात थोडक्यात पुष्पराज सारखे झाले. ते पण आम्ही सारखे करून घेतलो. नरकासुराच्या खाण्यात जरा जास्तीच जोर दिला, कारण एका बाजूचा हात जरा मोठा वाटा होतो आणि दुसऱ्या बाजूचा हात जरा छोटा वाटा होतो. तर नरकासुराच्या पायाचे शेप तयार करून घेतलो. एका पायाचे झाले तसे दुसऱ्या पायाकडे लक्ष दिलं आणि पायाचा शेप पण पूर्ण आलो. आणि दुसरा काम करूचा होता ता म्हणजे लगदो लावचा. आणि लगदो लाव पण सुरू केलो. आणि बघता बघता पायाचं आणि हाताचं लगदो लावून पूर्ण केलो. आणि आता लगदो लावचं रोवलं तो छातीपासून. आणि दुसऱ्या बाजू गम लावचा काम जोरदार सुरूच होतं. आणि नरकासुराच्या छातीची सर्जरी करू. तर सर्जरी कशा करू घेतली ती बघा. तर आपणाक पाडूचं होतो नरकासुराच्या छातीचे कट, त्यामुळे छातीची सर्जरी केली. आणि आपला थोडक्यात काम पूर्ण आला आणि पॅच पण लावून टाकलं. तर आता आपणाक दाखवचे होते हातीचे कट, त्यामुळे ओमकारान हातीचे गोळे ऍडजस्ट करून घेतले. तर आपला ऑलमोस्ट काम झाला. उजवो खांदो जरा लहान वाटा होतो, त्यामुळे उजवो खांदो ह्यो ऍडजस्ट करून घेतला. ऍडजस्ट केलेलो खांदो पहिल्यापेक्षा बरो वाटा होतो. तर म्हणजे नरकासुराचा पुढे कशा प्रकारे काम करतो ह्या जर तुमका बघूचा असाल तर माका फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.